नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खास करून ज्या शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये जे शासनानं मोठं पॅकेज जाहीर केलं आहे, तर त्या पॅकेजमधले जे नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा अतिवृष्टीची जी रक्कम आहे, तर ते सप्टेंबरचं जे 2025चं अनुदान आहे, तर ते अनुदान ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही, तर अशा शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर ते जमा झालं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आणि कशामध्ये ते अनुदान जमा झालं नाही आणि काय केल्यानंतर ते अनुदान जमा होईल, याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे जर आपल्याला हे अनुदान आलं नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. त्यासोबत ज्या शेतकऱ्यांना अजून या अनुदानाची प्रतीक्षा आहे किंवा हे अनुदान जे आहे तर ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही, तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण की सप्टेंबर 2025च्या अनुदानाची रक्कम आपल्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही, त्यांच्यासाठी सद्यस्थितीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांना सध्या आपल्या अनुदानाची सद्यस्थिती तपासायला सांगण्यात आलेली आहे. तर ही सद्यस्थिती नेमकी कशी तपासायची आणि या सद्यस्थितीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत, याची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर या सद्यस्थितीमध्ये सध्या महत्त्वाच्या काही गोष्टी असतात, तर ज्यामध्ये तुमचं पेमेंट नामंजूर करण्यात आलेलं असेल, तुमचं फार्मर आय डी कार्ड किंवा ओळखपत्र असेल तर त्यामध्ये नावात तफावत असेल, तुमचं आधारचं नाव आणि इतर नाव वेगळं असेल, जर तुमचं पेमेंट यशस्वी दाखवत असेल पण अजून रक्कम जमा झालेली नसेल, तर या सर्व स्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे याची माहितीसुद्धा आपण इथे पाहणार आहोत. पण मित्रांनो, त्या अगोदर आपण सर्वप्रथम जी आपल्या अनुदानाची सद्यस्थिती आहे तर ती सद्यस्थिती तपासणार आहोत आणि त्यामध्ये काय दाखवत हे पाहून नेमकं त्यानुसार काय करायचं हे आपण या व्हिडिओच्या नंतर आता पाहणार आहोत. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जे आहे तर ते क्रोम ब्राउझर उघडायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर उघडल्यानंतर जे आहे तर ते सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे व्हीके स्टेटस चेक असं, किंवा टाकल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर जे आहे तर ते पंचनामा पेमेंट डिस्ट्रीब्युटर ही आपल्या महाराष्ट्र शासनाची वेबसाईट जी आहे तर ती ओपन होणार आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय म्हणते की प्लीज इंटर युअर व्हीके नंबर, म्हणजे तुम्ही तुमचं इथे व्हीके नंबर टाकून स्टेटस पाहू शकता. तर इथे तुमचा व्हीके नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे स्टेटस दाखवणार आहे तर ते कशा प्रकारे दाखवणार आहे हे तुम्ही इथे पाहू शकता. जे स्टेटसमध्ये दाखवलं असेल त्यानुसार त्याचा अर्थ काय आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं याची माहिती पाहिजे झालं तर इथे पाहू शकता की जर तुमचं स्टेटसमध्ये पेमेंट रिजेक्टेड झालं असेल किंवा रिजेक्टेड असं दाखवत असेल तर तुमची सर्वात मोठी महत्त्वाची अडचण आहे की तुमचं बँक खातं जे आहे तर ते आधार सीडिंग नाही, आधारला तुमचं कोणतेही खातं लिंक नाही किंवा DBT जे आहे तर ते इनेबल नाही, आणि किंवा तुम्ही KYC पूर्ण न केल्यामुळे तुमचं पेमेंट जे आहे तर ते नामंजूर करण्यात आलेलं आहे. अशा वेळी तुम्हाला जे आहे तर तुमच्या आधारला कोणतेही बँक खातं लिंक आहे किंवा नाही, आधार सीडिंग आहे किंवा नाही, किंवा आधार इनेबल आहे की नाही हे पाहून तुम्हाला जे आहे तर त्वरित तुमची KYC पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाची अडचण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सध्या समोर येत आहे की काही शेतकरी बांधवांचं 7/12 नाव जे आहे तर ते वेगळं आहे, आधारला वेगळं आहे, फार्मर आय डीला जे नाव आहे तर ते वेगळं आहे, आणि अशा नावामध्ये तफावत असणाऱ्या शेतकरी बांधवांनी त्यांचं आधारवरील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव जे आहे तर ते जुळत नाही, आणि त्यामुळे या नावामध्ये तफावत असलेल्या शेतकरी बांधवांनी जे आहे तर ते फार्मर आय डीची छायांकित परत, म्हणजे की आपल्या फार्मर आय डी कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स जे आहे तर ते आपल्या तलाठी यांच्याकडे जमा करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट, काही शेतकऱ्यांना जे आहे तर स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेसफुल दाखवलं परंतु त्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर पेमेंट जमा झालेलं नाही. मग हे शेतकरी म्हणणार नेमकं पेमेंट सक्सेसफुल झालं तर गेलं कुठे, याचा पण अर्थ असा आहे की पेमेंट सक्सेसफुल म्हणजे पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे, आणि ज्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे, आधारला जी बँक तुमची लिंक आहे तर त्या खात्यामध्ये लवकरच तुम्ही पासबुकावर एंट्री घेऊ शकता किंवा बँक बॅलन्स तपासू शकता. त्याच्यामध्ये लवकरच ती रक्कम जमा होणार आहे. आणि जे शेवटी जर झालं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की KYC जी पेंडिंग आहे, तर KYC पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांचं जे आहे तर ते त्यांनी KYC पूर्ण केली नसल्यामुळे त्यांचं अनुदान रोखलं आहे, आणि ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल अशा शेतकऱ्यांना KYC बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा, किंवा जर फार्मर आय डी काढायची असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा, आपण तिथून तुमचे फार्मर आय डी काढून देऊ. तर फार्मर आय डी काढण्यासाठी शेतकरी जे आहेत तर आपल्या संबंधित गावातील तलाठी यांचा संपर्क साधू शकता किंवा आपल्या जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन फार्मर आय डी काढू शकता. जर आपल्याकडे काढायचं नसेल तर नक्की कमेंट करा, तिथून सुद्धा आपल्याला फार्मर आय डी काढून देण्यात येईल. तर एक महत्त्वाची अपडेट होती जे की वैयक्तिक शेतकरी बांधवांसाठी, आणि आता ज्यांचं शेतकऱ्यांचं सामायिक खातेदार असेल त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. अनेक ठिकाणी जे आहे तर ते सामायिक खातेदाराची संख्या जास्त आहे, आणि मित्रांनो त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी किंवा आपले जे काही तलाठी असतील तर यांच्याकडे आता जे सामायिक खातेदार असतील तर त्यांना संमतीपत्र जमा करावं लागत असते. प्रत्येक वेळी जे काही अनुदान असेल, विमा असेल तर त्यावेळी सामायिक खातेदाराला संमतीपत्र जे आहे तर ते द्यावंच लागत असते.
आणि त्यामुळे आता सुद्धा त्या शेतकऱ्यांना जे सामायिक आधार असतील त्यांना संमतीपत्र जे आहे तर ते आपले पालक अधिकारी असतील, तलाठी असतील यांच्याकडे ते जमा करावं लागणार आहे, जेणेकरून संबंधित शेतकऱ्यांना वेळेवर अनुदानाचा लाभ देता येईल आणि वरीलप्रमाणे आपापल्या अनुदानाच्या स्थितीनुसार आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी आणि त्यानंतर जे आहे ते कार्यवाही पूर्ण केल्यानंतर आपल्या खात्यावर जे अनुदान आहे तर ते अनुदान प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, महत्त्वाची माहिती आहे. तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना हे अनुदान आलं नाही त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती अपडेट शेअर करा. त्यासोबत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.